आत्मारूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण त्याची वंदोचरण श्री सद्गुरुचे ते नमस्कार आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. तर आपण प्रारब्धावर केव्हा विसंबून राहावं आणि पुरुषार्थ केव्हा करावा. तर आपल्याला प्रारब्धावर आपण म्हणजे प्रारब्ध कशाला म्हणायचं आणि पुरुषार्थ कशाला म्हणायचं, तर ते आपल्या कालच्या पाठात झालं तरी आणखीन विशेष. माणसाला आयुष्यामध्ये अनेक वस्तू प्राप्त करण्याची इच्छा होते. धन, स्त्री, पुत्राधिक, बंगला, मोटार, कीर्ती, दान, ध्यान, मोक्ष, धर्म इत्यादी अनेक कामना तो ओराशी बाळगून असतो. जीवनातल्या अशा सर्व प्रकारच्या इच्छांचे आपल्या शास्त्रकारांनी जे 4 भाग पाडलेले आहेत. तर आपण प्रारब्धावर केव्हा विसंबून राहावं आणि पुरुषार्थ कसा करावा त्यासाठी ते सांगायलेत आपल्याला. तर शास्त्राने आपल्याला 4 विभाग केलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष त्यापैकी अर्थ आणि काम हे आपल्या प्रारब्धानं जेवढं मिळायचं तेवढंच मिळणार. धर्म आणि मोक्ष याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. पण सरासरी आपण अर्थासाठी आणि कामासाठी प्रयत्न करतो. धर्मासाठी आणि मोक्षासाठी आपण ज्यादा प्रमाणात प्रयत्न करत नाहीत. परंतु प्रयत्न नाही केलं तरी अर्थ आणि काम आपल्या प्रारब्धानं जेवढं मिळायचं तेवढं मिळतच असतो. म्हणून आपण धर्मासाठी आणि मोक्षासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर धर्माचे आचरण करून माणसाने अर्थ प्राप्त करावा. धर्माचं आचरण करून म्हणजे नियमानं वागून. त्याच्यावरती हे आहे ना झालं बघा. आता मी किती वेळ झाला झटतोय ते आवाजच आहे ना त्याच्यातला जय हरी करायला. ते तिथं बटन असतं दादा एक. ते बटन बंद ठेवा म्हणजे तिकडे आवाज येत नाही. तर धर्माचे आचरण करून माणसाने अर्थ प्राप्त करावा. बरं, सांगितलेलं कळत नसलं तर थोडंसं विचारायचं बरं का. म्हणजे आता हे सगळं मराठीतच आहे. प्रवचनावरचं प्रवचन आहे ते सर्व आपल्याला मराठीत त्यांनी सुटसुटीत करून सांगितलंय. पण काही शब्द थोडेसे आपल्याला नवीन असतात तर ते नाही कळालं तर विचारी जा. धर्माचे आचरण करून माणसाने अर्थ प्राप्त करावा. आता धर्माचं आचरण करून अर्थ प्राप्त करावा म्हणजे नीतीनं नियमानं वागून आपण आपल्या व्यवहारामध्ये आपण कमाई केली पाहिजे. धर्माने मिळवलेला अर्थ म्हणजे पैसा हा शेवटी अर्थकारकच ठरतो. धर्माने प्राप्त झालेल्या अर्थाचा योग्य उपयोग करून आपल्याला परमेश्वरानं जे दिलेला आहे त्याचा उपयोग आपण धर्मासाठी केला पाहिजे. जीवनातील सर्व कामनांची पूर्ती करून जीवनाचे अंतिम ध्येय जे मोक्ष. आता मोक्ष शब्दाचा अर्थ म्हणजे आपलं पाठीमागे झालंय की मनाचा लय आणि वासनेचा क्षय. तर यालाच मोक्ष असं म्हणतात. मोक्ष म्हणजे कुठून आणण्याची गोष्ट नाही आणि बंद सुद्धा आपण आपल्याला लावून घेतो. आपण बंद आपल्याला बंद पण नाही, पण आपण मी आणि माझे या गोष्टीनं बंद आपण आपल्याकडे लावून घेतो. तर मनुष्याचं अंतिम ध्येय आहे मोक्ष म्हणजे परमात्माच. मोक्ष म्हणजे मुक्त. तर ते प्राप्त करण्याची आकांक्षा त्याने बाळगावी. म्हणजे आपण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कसे आपण एकरूप राहू त्यासाठी जर आतापासून प्रयत्न केला तर त्याचे संस्कार आपल्याला होऊन आपण अंतिमतीसा गतिः या नियमाप्रमाणे आपल्याला बघा एखाद्या गोष्टीची जर व्यवहारामध्ये त्या गोष्टीबद्दल सतत आपण ध्यास जर केला तर आपल्या ध्यानामध्ये सतत तीच गोष्ट येते. कोणीही जरी असलं, कितीही ज्ञान असलं आणि जर एखाद्या गोष्टीवर चित्त लागून राहिलं तर त्याच गोष्टीची प्राप्ती होते.
म्हणून आपण संसारातल्या ज्या गोष्टी आहेत त्या जशा व्हायच्या तशा होऊ द्यावेत. कारण आपण थोडा प्रयत्न करून जेवढं आपल्याला मिळेल तेवढ्यातच आपण समाधानी राहिलं पाहिजे. आपण जास्त जरी प्रयत्न केला तरीही आपल्याला जास्त मिळत नाही, तर मग आपण जास्त प्रयत्न करण्याचा अर्थ नाही. म्हणून आपण जे परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे तेवढ्यामध्ये समाधान मानून आपण सतत भगवंताचं स्मरण चिंतन करणं, शास्त्र बघणं आणि सतत आपल्याला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. ज्या गोष्टीचं स्मरण होत असतं तीच गोष्ट आपल्या पुढे उभी राहत असते. म्हणून आपल्याला सतत स्मरण भगवंताचं झालं पाहिजे. त्यासाठी नामचिंतन, त्यासाठी परमात्मा कसा आहे. आता परमात्मा ही गोष्ट दिसण्याची नाही, जे दिसतंय ते मात्र टिकत नाही आणि आहे तर तो परमात्माच आहे. कारण जेवढं दृश्य असतं ते दृश्य मिथ्या ठरवलेलं आहे शास्त्रानं आणि मिथ्याच असतं. कारण हे जे बी दिसतंय आपल्याला ते सत्य नाही. कारण का सत्य नाही तर ते एका अवस्थेपुरतं असतं. आता आपण जागृतीमध्ये आहोत तर आता स्वप्न नाही आणि आता सुसुप्ती नाही. मग आता जागृती नाही, सुसुप्ती नाही, ही जागृती येते आणि जागृती जाते, सुसुप्ती येते आणि सुसुप्ती जाते, स्वप्न येतं आणि स्वप्न जातं. तर याचे आपण साक्षी आहोत, हे आपल्याला कळतं. मग सर्व जग दृश्य आहे आणि आपला देह सुद्धा दृश्य आहे. देहातले सर्व 4 देह बी दृश्य आहेत. दृश्य म्हणजे आपण नसतो हे आपल्याला खात्रीशीर माहिती झालेलं आहे. दृश्य वस्तू वेगळी असते. तर ध्यानात घ्या, दृश्य वस्तू आता ही कोणची वस्तू पहा. आता ही जशी बाटली आहे आपण ही पाहिली, बाटली म्हणजे आपण नाहीत, बाटली वेगळी आहे. त्याचप्रमाणे देह सुद्धा आपण नाही, देह आपला पंचमहाभूताचा आहे म्हणून देह माझा नाही आणि देह दृश्य आहे म्हणून देह मी नाही. हे आपल्याला आपल्या पाठामध्ये विचारसागरामध्ये झालेलंच आहे. मग आपण याचे साक्षी आहोत. आपण कोण आहोत तर आपणच आपल्याला पाहण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला दिसत नसतो. आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला व्यावहारिक सत्तेमध्ये आरसा पुढे घ्यावा लागतो. आरसा